राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। कार्यक्रमासाठी राज ठाकरे मंचावर येताच एका तरुणाने जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी राज ठाकरेंनी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना चांगलाच टोला लगावलाय। राज ठाकरेंच्या दौऱ्यात मनसैनिकांचा गोंधळ। विदर्भ दौऱ्यात मनसैनिकांचा आगाऊपणा। राज ठाकरे गोंधळी मनसैनिकांवर काय कारवाई करणार? अकोल्यात मनसैनिकांसमोर हताश उभे असलेले हे राज ठाकरे पहा। विधानसभा जिंकण्यासाठी निघालेल्या राज ठाकरेंचं आपल्याच मनसैनिकांवर नियंत्रण राहिलं नाही का, अशी परिस्थिती निर्माण झाली। कारण राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यात एका ठिकाणी नव्हे तर तीन ठिकाणी मनसैनिकांनी पक्षाच्या बैठक आणि मेळाव्यात गोंधळ घातलाय। राज ठाकरेंनी राजू उंबरकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानं नाराज झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी चंद्रपूर आणि वणीत गोंधळ घातला। राजुरा कोरपना ज्युतीमध्ये सर्वात जास्त शाखा या प्रकाश बोरकरनी उभ्या केल्या, परंतु त्यांना न राजुरा विधानसभा क्षेत्राची सीट न देता साहेबांनी जे 10 ते 12 दिवसापासून आलेला सचिन भोयर जे चंद्रपूरचा रहिवासी त्याला सीट देऊन साहेबांनी बहुत मोठी गलती केली। याला महाराष्ट्र मनसेना कधी माफ करणार नाही। अकोल्यात तर बेशिस्त मनसैनिकांनी कहरच केला। राज ठाकरेंसमोरच त्यांनी गोंधळाला सुरुवात केली। या गोंधळात काही मनसैनिकांचं राज ठाकरेंकडे लक्षही राहिलं नव्हतं। राज ठाकरे आपल्याच मनसैनिकांचा गोंधळ कमरेवर हात ठेवून पाहत होते। राज ठाकरे अकोल्यातून बुलढाण्याला आले तर तिथंही काही वेगळी परिस्थिती नव्हती। राज ठाकरेंच्या मेळाव्यात तरुणांनी अचानक घोषणाबाजी सुरू केली। राज ठाकरेंसमोरच हा गोंधळ झाल्याचं सांगण्यात येते। राज ठाकरेंचा मनसे म्हणजे शिस्त। राज ठाकरे सांगतील तीच पूर्व दिशा। राज ठाकरेंचा प्रचंड दरारा असलेल्या पक्षात त्यांचे मनसैनिक त्यांच्या समोरच गोंधळ घालू लागल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं। राज ठाकरे या गोंधळीवर कठोर कारवाई करतील यात शंका नाही। नितीन नांदुरकरसह गोपाळ व्यास, लोकशाही मराठी, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।